अधिक मासात आईची ओटी का भरावी आणि कशी भरावी? आईची ओटी का भरावी हे आज मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. अधिक मास हा भगवान विष्णूचा महिना मानला जातो. या महिन्यात केलेले दान, जप, तप आणि सेवा यांचे विशेष पुण्य मिळते. आई ही आपल्या जीवनातील पहिली गुरु आणि देवता समान असते. आईची ओटी भरल्याने तिचा आशीर्वाद मिळतो. घरात सुख, समृद्धी, शांती आणि आरोग्य नांदते. ही कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि आईच्या त्यागाची परतफेड करण्याची सुंदर संधी आहे. आता आपण पाहणार आहोत आईची ओटी कशी भरावी. अधिक मासात कोणत्याही शुभ दिवशी, विशेषतः पुष्प नक्षत्र, एकादशी किंवा गुरुवार निवडावा. घर स्वच्छ करून देवपूजा करून आईला आसनावर बसवावे. ताटामध्ये साडी घेऊन त्यात नारळ, हळदी कुंकू, बांगड्या, फळे, विडा सुपारी, दक्षिणा ठेवावी. आईच्या ओटीत ही सर्व सामग्री प्रेमाने ठेवावी. आईच्या पाया पडून तिचे आशीर्वाद घ्यावे. आईला आवडेल असे भोजन करावे आणि दक्षिणा द्यावी. अशा प्रकारे अधिक मासात आईची ओटी भरावी. आईची ओटी भरणे म्हणजेच तिच्या ऋणांची जाणीव ठेवणे आणि तिच्या आशीर्वादाने जीवन अधिक सुंदर बनवणे. अधिक मासातील ही कृती म्हणजे आपले जीवन मंगलमय करो.